गॅस सिलेंडर वापरणाऱ्या हॉटेल रेस्टॉरंट खानावळींची जिल्ह्यात तपासणी। बीडमध्ये 203 ठिकाणी घरगुती सिलेंडर वापरला जात असल्याचं उघड। अमेरिकेची आता इतर देशांनाही रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी। 11 एप्रिलपर्यंत रशियाचं तेल घेता येणार। भारतावरची 30 दिवसांची मुदतही आपोआप वाढली। इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबांच्याही जगण्याची गॅरंटी नाही। इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा। युद्धापासून इस्रायल कधी नव्हे एवढा शक्तिशाली बनल्याचा दावा। आखाती देशातील युद्धाचा आजचा 14वा दिवस। हॉर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहणार। इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनींनी ठणकावलं। शाळेतील निष्पापांचा बळींचा बदला घेणार, खामेनींचा इशारा। अमेरिकेवर आता इराकमध्येही हल्ला। लढाऊ विमानांना इंधन पुरवणारं विमान पाडलं। इराकमधल्या इराणप्रेमी गटाचा हल्ल्याचा दावा। मुंबईत मिठी नदीतला गाळ काढायला कंत्राटदार मिळेना। कंत्राटदार मिळत नसल्यानं बीएमसीवर मुदतवाढीची नामुष्की, तर कंत्राटदार मिळत नसल्यानं महापालिकेनंच गाळ काढावा, अमित साटम यांचं पत्र। महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक आज विधानसभेत मांडणार। जबरदस्तीनं किंवा प्रलोभनं दाखवून होणारं धर्मांतर रोखण्यासाठी विधेयक। गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत विधेयकाला मसुद्याला मंजुरी। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची आज निवड। राणा जगजितसिंह पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील अध्यक्षपदाच्या दावेदार। तानाजी सावंतांना भाजपसोबत जावं लागणार। राज्यात 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता। विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज। पिकांना सुरक्षित ठेवा, कृषी विभागाचं आवाहन।